बापूजी लाईव्ह परमशांती दिवस 13 डिसेंबर 2023. आगामी निवडणुकीतील यशाचे गमक श्रेय कुणाला व का? बेहेदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओच्या वेब सिरीजमध्ये या आधीच्या व्हिडिओत आपण बघितले की भगवान श्रीकृष्णांना मदत करण्यासाठी बेहेदच्या पीएमने 6 लाख आत्म्यांची निर्मिती करून त्यांना मदतीसाठी पाठवले होते. ते सर्व आत्मे एक कलेचे होते, पण हळूहळू त्यांचे अधपतन होत गेले व ते अर्ध्या कलेचे बनले. तर आता या सृष्टी परिवर्तनाच्या काळात पीएमला त्यांच्या रचनेची चिंता वाटत असेल का? यावर बापूजींचे स्पष्टीकरण. बापूजी म्हणतात की त्यांनी आधीच म्हटले की माझे आत्मे मुक्त होऊ दे. अशा अर्ध्या कलेच्या आत्म्यांना ठेवून काय करू? 100 कलेच्या मल्टिवर्समध्ये 40 कलेपेक्षा खालील आत्मे ठेवू शकत नाही, अशी परिस्थिती आता येत आहे. आधी 4 कला, नंतर 10 कलेचे ठेवायचे ठरवले, पण आता नवीन लेटेस्ट ज्ञान रिफायनिंग अँड चेंजिंग होत आहे. जर मल्टिवर्स चांगले दीर्घायुष्य कायम ठेवायचे असेल तर 40 कलेपेक्षा कमी असलेले आत्मे त्याची गुणवत्ता कमी करतील. जर मल्टिवर्स 100 कलेचे असेल तर त्यात 100 कलांचे आत्मे पाहिजे. कमीत कमी 40 कलेच्या आत्म्यांना जीवनमुक्ती द्यायची. 10 कलेच्या आत्म्यांना सौपर शक्ती देऊन 40 कलेचे बनवायचे. अशा प्रकारे त्यांना जीवनमुक्ती मिळेल. असे ज्ञान रोज रिफायनिंग अँड चेंजिंग होत राहते. पूर्वी 4 कलेनंतर 10 कला, आता 20 कलेपर्यंत आले. मला वाटते शेवटी 40 कलेपर्यंत येतील. जर मल्टिवर्स चांगले बनवायचे असेल तर हे सर्व बदल होत राहते. साक्षी दीदी, स्पेशल क्वालिटी आत्म्याबद्दल काही सांगा. त्यांच्याबद्दल अजूनही बरेच काही रहस्य. बापूजी म्हणतात, मी स्पेशल क्वालिटी आत्म्यावर एक व्हिडिओ बनवला आहे. गेल्या 15 लाख वर्षात ज्या काही आत्म्यांना जिथे जिथे गरज होती तेथे तेथे आत्म्यांची रचना झाली. 15 लाख वर्षांपासून सुरुवात झाली. नंतर 14 लाख, 11 लाख, 10 लाख, आता एका जन्मांचे काही आत्मे तर काही 2 जन्मांचे स्पेशल कॅटेगरीतील आत्मे आहेत. आता आजच्या तारखेला स्पेशल कॅटेगरीतील 1 जन्म घेतलेले 5 आत्मे आणि 2 जन्म घेतलेले 7 आत्मे आहेत. बाकीचे सर्व वेगळे आहेत. काही अगदी 5000 वर्षांपूर्वी कृष्ण अवताराच्या वेळी अतिशय विशेष दर्जाचे आत्मे बनवले होते. त्याच्या आधी 10,000 वर्षांपूर्वी, 20,000, 1,00,000, 2,00,000 वर्षांपूर्वी अनेक आत्म्यांचे विशेष कार्य करण्यासाठी निर्मिती केली होती. नंतर त्या आत्म्यांनी रचना केली. रचनेची रचना झाली. मग रचनेची रचना होत राहिली. अनंत भैया, आता 2024बद्दल विशेष. बापूजी म्हणतात, बघा, 2024मध्ये मुलं जसे पुरुषार्थ करतील तसेच जग चालेल. मुलांनी चांगला पुरुषार्थ केला तर वायुमंडळात परमशांती पसरून वातावरण शांत होऊन जाईल. बापूजी, आपण अनेक विशेष वरदान दिले. बापूजी म्हणतात, सर्व काही परमशांतीने व्हावे अशी आमची इच्छा. पण सूक्ष्म जगतात विनाशकारी आत्मे सर्वत्र विनाश विनाश करत आहेत. बघा, 2024 हे वर्ष पूर्णपणे तमोप्रधान जाणार नाही, कारण परमशांतीच्या व्हायब्रेशनने जबरदस्त परिणाम होतील. म्हणून मुलांना शक्ती देऊन परमशांतीचे व्हायब्रेशन आणखीन अधिक परिणामकारक व जबरदस्त होईल. त्यामुळे प्रकृतीतील 5ही तत्वे शांत होऊन जावोत. आता 3रे महायुद्ध होणार की नाही यावर बापूजींचे उत्तर, नाही, सध्या तरी होणार नाही. रशियाला मोदीने फोन करून थांबवले. परमाणु बॉम्ब फोडू नका. नाही तर कधीच फोडले असते. पुतीनने सारे परमाणु बॉम्ब लावले होते. त्याच्यासमोर अमेरिकेने सुद्धा समोरासमोर बॉम्ब लावले होते. मोदीने पुतीनला समजावले की ही विनाश करण्याची वेळ नाही, शांतता राखा. अमेरिकेला विनाश हवा, कारण त्यांना चालवणारे आत्मे सूक्ष्म जगतमधील विनाशकारी आत्मे आहेत. विनाशासाठी परमाणु बॉम्ब कोणी बनवले? सूक्ष्म जगातील लोकांनी बनवले. कशासाठी बनवले? विनाशासाठी बनवले. तर कधी ना कधी त्यात प्रवेश करून बटन दाबल्यास खेळ संपून टाकतील. मोदींना निमित्त केले. त्यांनी पुतीनला फोन करून परमाणु बॉम्ब न लावता शांत करण्यास सांगितले. मग पुतीनने ते शांत केले
अजून पॅलेस्टाईन मुसलमान आणि ख्रिश्चन देश समोरासमोर येणार होते. त्यांच्यात अग्नी पेटणारच होता. पुन्हा मोदीने त्यांनाही शांत केले, कॉम्प्रोमाइज केले. बापूजी पुढे म्हणतात, मी स्वतः परमशांतीचे व्हायब्रेशन टाकले की काही काळ तिसरे महायुद्ध थांबू दे. मी आता स्वतः संकल्प केला की पुढील नोव्हेंबरपर्यंत 1 वर्ष, ऑक्टोबर 24मध्ये आपला प्रोग्राम आहे ना, तोपर्यंत काहीच होऊ नये. ऑक्टोबर 24पर्यंत काहीच होऊ देणार नाही. तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही आणि मला ते होऊ द्यायचे नाही. कालग्नी किंवा 1000 परमाणु बॉम्ब फुटले तर असे कितीतरी परमाणु बॉम्ब आहेत. अमेरिका, रशिया, चायना सगळ्यांकडे आहेत. आता तर छोट्या देशांकडेही आहेत. परमाणु बॉम्ब फुटले तर ते कालाग्नीनंतर काय होईल ते मी महाकाल प्रलय या व्हिडिओत सांगितले आहे. महाकाल प्रलय पार्ट 1 आणि पार्ट 2 बघा. सर्व सविस्तरपणे सांगितले आहे. म्हणून माझी तशी काही इच्छा नाही. 2024मध्ये असं काही होणार नाही. 2024मध्ये BJP निवडून येईल का? बापूजी स्पष्टीकरण देतात की BJP येईल. प्रचंड बहुमताने BJP येईल. बघा, येथे सूक्ष्म वतनचे लोक करत आहेत. मी राजकारणाविषयी बोलतो. सूक्ष्म वतनात राजकारण होत आहे ना. काँग्रेसवाल्यांची भूते सूक्ष्म वतनात आहे. नंतर वामपंथीयांची भूते, नास्तिकांची भूते, ख्रिश्चनांची भूते आणि मुसलमानांचीही भूते सूक्ष्म वतनात आहेत. धर्तीवर जे अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदाय चालतात त्यांच्या धर्मातील भूतेच त्यांना चालवत आहे. BJPची भूते पूर्वी पळून जात होती. हिंदूची मंदिरे का उद्ध्वस्त झाली? सोमनाथला 17 वेळा गजनीने लुटले कारण त्यावेळी मुसलमान भूतांनी हल्ला केला होता. तेव्हा हिंदू भूते कमजोर पडली आणि ती पळून गेली होती. राजा तर निमित्त होता. हजारो भूते एकाएकात घुसून लढतात. सध्या हिंदू आत्म्यांना सूक्ष्म वतनातून खाली उतरत आहेत. हिमालयात तपस्या करणारे अनेक हिंदू धर्मातील चांगल्या आत्म्यांना हिमालयातून खाली आणले जात आहेत. त्यांना सांगितले की हिंदूंना, सनातनला वाचवा. ते थोडे थोडे खाली उतरतात. आता आणखीनच खाली उतरत आहेत. येणाऱ्या काळात इलेक्शनच्या वेळी खूपच उतरतील. हिंदू राष्ट्र बनेल. बापूजी पुढे म्हणतात, हिंदू राष्ट्र बनवतील. हे सनातनी हिंदू राष्ट्र बनलेच पाहिजे. सूक्ष्मवतन भुवर लोकातील अनेक आत्मे यक्ष, गंधर्व, किन्नर यांनाही खाली आणले जात आहे. देवतांच्या वरच्या लोकातील सूक्ष्मवतनवाल्यांना खाली आणत आहे. विष्णुपुरीतील आत्म्यांनाही खाली उतरवले जात आहे. बाबांनो, उतरा, खाली जा. भारताला वाचवा, सनातनला वाचवा. अनेक आत्मे सध्या उतरत आहेत, पण काही आत्मे उतरत नाही ना. आता विष्णुपुरीत बसलेले आत्मे खाली उतरतील का? बापूजी म्हणतात की त्यांच्यासाठी तो स्वर्ग नसून महास्वर्ग आहे. ते विष्णुपुरी महास्वर्ग सोडून येतील का? ब्रह्मापुरीत काही आत्मे आहेत. आदी सनातन देवी देवता धर्मांचे असंख्य आत्मे आहेत. आता जेव्हा अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदाय आपापसात मतदान करतील, हिंदू धर्मांचे आत्मे प्रवेश करून वोट करणारे, यावेळी मतदानाच्या बाहेरच आत्मे त्यांच्यात प्रवेश करणार. सध्यावरून खूप आत्मे उतरवत आहेत, झाडून खाली पाठवत आहेत. बाबांनो, खाली चला, खाली चला. संपूर्ण हिमालय रिकामा करत आहेत. ज्ञानगंजमध्ये अनेक असंख्य आत्मे, करोडो शक्तिशाली आत्मे बसलेले आहेत. त्यांना खाली उतरून सांगितले की भारतात अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदायातील आत्म्यांना पराजित करा. पळून लावले तर परत येतील. त्यांना कल्पना दिली की तुम्ही लाईट स्वरूप बनून लाईटचा गोळा बनवा आणि त्या आत्म्यांना लाईटच्या गोळ्यात राहून मुक्त करा. आता ते करत आहेत. सूक्ष्म वतनात काम चालू आहे. जर खूप शक्तिशाली हिंदू सनातन धर्मांचे आत्मे असंख्य संख्येने आले तर येथील सर्व विधर्मी भूतांना हाकलून देतील. हल्ली बघा, विधर्मींचे खूप चॅनल सुरू झालेत. ते कोण करतात? तर सूक्ष्म वतनवाले करून घेतात. अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदायातील त्यांचे फॉलोअर्स सिद्ध करतील की हे काय. मी हा व्हिडिओ बनवतो कारण आता धर्माच्या नावाने पापे केलेल्यांना पापांची शिक्षा भोगण्याची वेळ आली.
ज्यांनी धर्माच्या नावाखाली अधर्म केले त्यांना कठोर शिक्षा भोगावीच लागणार, मग ते सूक्ष्म वतनात असो किंवा स्थूल जगात. काही अजूनही वाट पाहत आहे की कयामतच्या दिवशी परमात्मा नूर स्वरूपात धर्तीवर येऊन आपल्याला कब्रमधून घेऊन जाईल. बिचारे आत्मे आपापल्या कबरेत बसलेत. काही धर्मातील लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. त्या आत्म्यांना खाणं पिणं काही नको, थडग्यात बसून राहतात. अनंत भैया, त्यासाठी भूत बंगले आहेत ना? तर हे भूत बंगले म्हणजे काय? बापूजी म्हणतात, होय, या भूत बंगल्यात किंवा हॉन्टेड हाऊसमध्ये लाखो आत्मे असतात. बापूजी पुढे म्हणतात की तेच कब्रमधून बाहेर पडून घरात येतात. अनंत भैया, जर ती थडक्यात राहिली असती तर इतकी भूते लोकांमध्ये शिरली नसती, मग कोणाला हाकलून लावणार? बापूजी म्हणतात, आतंकवादीच्या शरीरात मुसलमान भूते प्रवेश करून आतंकवाद करतात ना. गोळ्या झाडण्याचे काम कोणताही एक मनुष्य करू शकत नाही. भूतप्रेत आत्मे घुसून काम करतात. धर्म परिवर्तन सूक्ष्म वतनवाले करतात. मी नेहमी सांगत असतो की सूक्ष्म वतनातील आत्मे स्थूल जगत चालवतात. सूक्ष्म वतनात असंख्य भूतप्रेत आत्मे आहेत. 800 करोड मनुष्य गुणले सूक्ष्म वतनमधील 1000 करा. साक्षी दिदी, भौतिक जगासारखे ज्ञान समजत नाही, मग सूक्ष्म जगत कसे समजणार? बापूजी म्हणतात, भूतप्रेत असतात हे आता समजते. पूर्वी कुठे मानत होते? पूर्वी कोणीही मानत नव्हते. आपल्या सनातनातही मानत नव्हते. साक्षी दिदी, बापूजी शेवटी मला हेच विचारायचे की BK PBK मधील लोक येणार का? आले तर ते कधी येणार? बापूजी म्हणतात, ते शेवटी येणार. जेव्हा अति होईल तेव्हा सगळ्यांना यावेच लागेल. परमशांती. साक्षी दिदी, परमशांती. बापूजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आज खूप मौल्यवान ज्ञान दिले, खूप नवीन गोष्टी सांगितल्या. मी आशा करते की तुम्हा सर्वांना नव्या गोष्टी आणि नवीन ज्ञान मिळाले असेल. बापूजीने दिलेल्या वरदानाचे महत्त्व समजा. बापूजीने आम्हाला विशेष वरदान दिले आहे. अनंत भैया व साक्षी दिदी सर्वांना बेहेदची परमशांती म्हणत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करावा. त्यामुळे असे अनेक नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर सादर करू शकतो. बेहेदची परम महाशांती.